हरे नमः गुरु। होतं सगळे जमा नमः. होतात. हो. गुरुभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. हरे नमः. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुमष्टान् गीतार्थं वक्ष्यामि देवता नष्टधर्मज्ञानलोककृपादिभिर्ब्रह्मरुद्रेन्द्रादिभिरक्षरोज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासः तदत्तेष्टानिष्टप्राप्तिपरिहारे चूनाम् तदष्टानिष्टप्राप्तिपरिहार साधन आदर्शनात् वेदार्थ अज्ञानात् संस्कारे क्लिश्यमानानां वेदान्तकारिणां विशूद्रादीनां सर्वज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपारुहो कृपारुः सर्ववेदार्थोपभूयतां तदनुक्तकेवलैः सर्वप्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत्स्वरूपरां प्रोक्षार्थं महाभारतमेदां अतिकुर्वद धृतराष्ट्रो आचरणक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तव मामकाः पाण्डवास्तेव किमकुर्वत सञ्जय श्रीकृष्णं प्रतिभावादांश्च वारुदे गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः. आता 14वा श्लोक आहे बरं का सुरू. 14वा श्लोक सांगितलं तेच मात्र स्पर्शात्मकं दुःख शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायनो नित्याः सांस्थितिकश्च भारत. या श्लोकाचं झालंय. हम्म? होय. आता प्रयोजनमाह इथून सुरू होणार. आता हा प्रयोजनमाह 15वा श्लोक सगळेजण बघून घ्या. यम ही सगळं प्रयोजन काय आहे तेवढं समजून घ्यायचं. कारण आत्म्याच्या बद्दल चालेल. जीव आत्मा जीव ते नित्य कोण आहे काल सांगितलं तुम्हाला परवा. काय नित्य म्हणजे नित्य आत्मा काय. त्यानंतर प्रधान प्रधान म्हणजे प्रगती. त्यानंतर काळ हे तिघ नाव नित्य आहे. म्हणजे काळ नाव परमात्मा हे तिघ नित्य आहे काल सांगितलं. बाकी सगळे नित्य नाही आहेत आणि त्यागणार आहे. येतात जातात हे वगैरे सगळे येत असतात. मात्र अस्तर जास्त कौंतेय शीतोष्ण दुःख दुःखदा आगमा पायिनो नित्या तान स्थिती क्षस्वार त्याच्याबद्दल ते सगळे सहन करून घे म्हणून सांगितलं. कशाला सहन करून घ्यावं त्याच्याबद्दल विचार सांगत. यौ हि यौ हि न व्यथयन्ति ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं अमृतस्वादपदे इमे ते मात्र न व्यथयन्ति. ज्या व्यक्तीला ते मात्रा स्पर्श वगैरे मात्रा आणि स्पर्श हे दोन्ही पण व्यथा देत नाही दुःख देत त्या पुरुषाला पुरुष शब्दाचा अर्थ देखील काल सांगितलं. पुरी स्वयमेव पुरुष पुरी म्हणजे नगरी ते म्हणजे राहणार नगरीमध्ये राहत असतो. तुमचा पुरी म्हणजे शरीर रूपी हे नगरीमध्ये राहत असतो. मग याला पुरुष संबंध पाहतो पुरुषामध्ये त्याचा शरीराशी संबंध असल्या कारणाने दुःख वगैरे जमीन शरीराचा संबंध नसला तर सगळ्यांना देखील कोणत्याही प्रकारचे व्यथा वगैरे हे होत नसतात. शरीराशी संबंध बाळगून घेतला तरच हे सगळे सुख दुःख इत्यादी प्राप्त होतात. ते कसे व्यथा देत नसतात तर त्याच्यासाठी समदुःख सुखम धीरम स्वमृतस्व हे जे लोक दुःख आणि सुख दोन्ही समान रीतीने पाहतात त्या व्यक्तींना अमृत लोक प्राप्त होतो.
तर कसं ते कसं बरं सहन करावं तर ते धैर्य आहे धैर्य म्हणून आचरण नाही धैर्याने सहन करावं लागतं बरं का धैर्य म्हणजे ज्ञान नित्य आत्मे तुम्ही काय म्हणलात आत्मा हा नित्य आहे म्हणून म्हणलात तुम्ही नित्य आत्मेशी उत्तम किंवा नाशतो इति असतः कारणंक न असतः म्हणजे कारणरूपी असणारी प्रकृती तद सद्रूपया जासो गुणमय्या गुणो म्हणून भागवतामध्ये सांगितलं असं सद जायत म्हणून उपनिषदामध्ये देखील आहे अव्यक्तेश म्हणून हे देखील अव्यक्त नावाची प्रकृती आहे कारण काय कारण कोणतंही पण आपल्याला नंतर दिसत नसते कार्य झाल्यानंतर कारण गायब होऊन जात आणि घडा धनी तयार केलेला असतो की नाही तो घडा करणारा काही तुम्हाला दिसत नसतो तुमच्या घड्याबरोबर हे सांप्रदायिक प्रमाणपणे सगळ्या सिद्ध असलेली गोष्ट आहे उभयोरपी दृष्टोंतः सत्स्वरूपी असणाऱ्या गोष्टीचे आणि असत्स्वरूपी असणाऱ्या गोष्टीचे हे दोन्ही पण देखील कशा आहेत तर त्यांचा अंत नसतो म्हणून सांगितलं आणि तो अंत निर्णय कोणी लावून घेतलेला आहे तर ज्ञानी लोकांनी लावून घेतला किंवा बहुना अजून विशेष काय सांगायचं आहे तर 17व्या श्लोकात सांगायचं अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततम् विनाशमव्यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति यद्देशतः अनंतं तन्नित्यमेव देशाप्रमाणे जी गोष्ट अनंत असते नाशरहित असते अंत म्हणजे नाश अनंतम म्हणजे नाशरहित असणारी जी गोष्ट असते केव्हाही नित्यच असते दुसरी देखील देशतः जे काही नाशरहित असणारी गोष्ट असते ती देखील नित्य सुंदर म्हणून सांगितले अन्य वेदात अन्यदपि वेद सोडून बाकीचे जे कोणी नित्य वेद देखील नित्यच आहे आणि अनंत असणाऱ्या अशा गोष्ट नित्य आहेत ते सगळे नित्यच आहेत अन्यदपि इत्याह अविनाशी अविनाशी म्हणजे नाशरहित नापि शापादिना विनाशः इत्याह ज्याला शाप इत्यादी कालात तरी देखील नाश होत नाही ते अविनाशी कोणताही शाप जरी मिळाला तरी देखील नष्ट न होणारी गोष्ट शापाधिकांनी नष्ट न होणारी ती गोष्ट असते ती नित्य विनाशी म्हणून जे ऐक नाही विनाशमिती विनाश शब्दाचा अर्थ काय म्हणजे विनाश म्हणजे नाशरहित असून व्यय म्हणजे क्षती रहित क्षती म्हणजे अव्यय शब्दाचा अर्थ काय व्यय म्हणजे त्याच्यामधून आता 1,00,000 रुपये तुम्ही जमा केला त्या जमा केलेल्या लाख रुपयातून 20,000 रुपये गेले की 80,000 जाते व्यय झाला की नाही मग तुझं म्हणजे ज्याचा व्यय होईल कितीही खर्च केला तरी जेवढं ते तेवढंच राहतं किंवा कितीही काढून घेतलं तरी जेवढं ते तेवढंच राहतं असं त्याला गोष्टी अशा गोष्टीला अव्यय म्हणतात म्हणून विनाश शब्दाचा अर्थ क्षती न होणे नाश न होणे खर्च न होणे विनाशम अव्ययस्य अस्य अस्य तो अव्यय नावाचा परमात्मा आहे की नाही त्याचा नाश कधी होत नसतो भवतो दर्पणनाशात प्रतिबिंबनाशवत आत्मनाश इत्यतः आरसा असतो की नाही आरशामध्ये आपली छबी दिसते तर आरसा नष्ट होऊन गेला तर छबी दिसणार नाही तसं हे शरीर नष्ट झालं की त्या शरीर नष्ट झाल्याबरोबर तो जीव दिसून येणार नाही तुम्हाला पण त्या रीतीचा जो नाश असतो की नाही तो नाश असू शकेल की म्हणून शंका येते अंतवंत इमे देहा तेच सांगायला लागले अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिण
अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. म्हणून जसं एखादा आरसा नष्ट झाल्यानंतर आरशामध्ये दिसणारी म्हणजे प्रतिबिंब किंवा जे काही तुम्हाला दिसणार स्वरूप आहे की नाही, ते आरसा नष्ट झाला की नष्ट होतो, त्याप्रमाणे हे शरीर नष्ट झाल्यावर तो जीव काही दिसणार नाही तुम्हाला. म्हणून सांगितलं नित्यस्येतु. म्हणून त्याच्यामध्ये काय सांगतायत, अनादिनो अप्रमेयस्य तस्मात् युद्धस्य भारत. अंतवंत इमे देहा, कोणाचे देह आहेत ते? नित्यस्य उक्ता. नित्य केव्हाही राहणारा जो जीव असतो की नाही, त्या जीवाचे हे शरीर नावाचे प्रतिबिंब ज्याच्यामध्ये पडतं तर ते देह असतात. अनाशिन अप्रमेयस्य, नाशरहित असणाऱ्याच्या, अप्रमेय असणाऱ्याच्या अनाशिन हो, इथे काय सांगतायत त्यामध्ये, नित्यशी शरीरण इति ईश्वर व्यावृत्त आहे. शरीर हा शब्द, शरीरी हा शब्द कशाला घेतलाय म्हणजे परमात्माचं शरीर नष्ट होत नसतं, पण बाकीच्या जीवांचे शरीर जे दिसून येत असतात की नाही, जे दिसण्यासाठी कारणीभूत असतात की नाही, ते मात्र नष्ट होत असतात. म्हणून परमात्म्याच्या आज परमात्मा जीव आणि आपला जीव, आज आत्मजीव आपल्यासाठी आपला जीव, या दोन्ही मध्ये व्यत्यास काय आहे, फरक काय आहे? तर हे शरीर आपले जे आहेत हे शरीर दिसून येतात, नष्ट होतात, पण त्या परमात्म्याचे जीव जरी दिसून आले तरी नष्ट होत नाही. काही लोकांनाच दिसतात, ते सगळ्यांनाच दिसत नसतात. म्हणजे नैमित्तिक नाशा इति, नैमित्तिकपणे कोणत्या तरी एका निमित्ताच्या कारणामुळे कशा तरी ह्याच्यामुळे नाश त्या शरीराला होत असतो, आपल्या शरीराला. पण परमात्म्याच्या शरीराला काहीतरी एखादं निमित्त आलं त्यामुळे तो नष्ट होऊन गेला असं म्हणता येत नाही. अनाशी नाही ती उदाहरण अप्रमेय ईश्वर स्वरूप असतात. अप्रमेय असणाऱ्या ईश्वराचं स्वरूप तसं असल्या कारणाने होत नाही ते. नहीं उपाधि बिंब सन्निधान सान्निध्य नाजे प्रतिबिंब नाश प्रदर्शके. एखादा उपाधी म्हणून असते, उपाधी म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला दिसून येत असते त्याच्यामध्ये असू तर तुम्ही सन्निधान तिथं जर असो असतं की नाही, जोपर्यंत असतंय तोपर्यंत ते तुम्हाला दिसतात. आणि ते सन्निधान नष्ट होऊन गेलं म्हणलं की त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये राहिलेलं असते ती गोष्ट नष्ट होऊन गेली म्हणलं तर प्रतिबिंब जसं नष्ट होऊन जातो त्याप्रमाणे प्रदर्शकाचं उदाहरण दाखवलं ना, तिथं कसं नाश होतो त्याप्रमाणे. आता इथं स्वतःच प्रदर्शक असतो. आरशामध्ये तुम्हाला काय दिसून येतं? तुम्ही दिसून येतात, पण ते तुम्ही दिसून येणारे जे तुम्ही दिसत असतात की नाही, ते दिसत असणारे म्हणजे तुम्ही नाहीये, हे लक्षात ठेवून घ्या. आता प्रतिबिंबामध्ये जे आरशामध्ये जे दिसून येत असतं रूप, ते रूप म्हणजे तुम्ही आहात असं समजू नका. ते आरसा नष्ट होऊन गेला की ते रूप नष्ट होऊन जातं. ते रूप नष्ट जसं होतं तसं तुम्ही देखील नष्ट होतात असं समजू नका. हे थोडं विशेष आहे त्याच्यावर. परमात्माचं कसं आहे, ते प्रदर्शक म्हणजे आरसा हा नसतोच त्याचा. प्रकृती जे आहे तर हे शरीर परमात्म्याला तसं शरीर देती, त्यामुळे तो परमात्मा तुम्ही जसं तुमचं शरीर जसं त्याच्यामध्ये दिसतं की नाही, तसं परमात्म्याचं रूप दिसत असेल. म्हणून त्याच्यात आपल्या ह्याच्यात हा फरक असू शकेल. हा हे नाही, ते प्रतिबिंब रूपी तुम्हाला प्रतिबिंब रूपाने जे काही आरशात दिसत असते ते रूप म्हणजे तुम्ही आहात हे समजू नका. बरोबर, ते रूप तुम्ही आहात असं समजू नये. त्याच्यामध्ये दिसून येणार म्हणजे तुमचं हे शरीर आहे एवढं. पण प्रतिबिंबात्मक असणाऱ्याचं हे शरीर आहे खरं, तुम्ही नाहीये. का त्याचं काय बरं, तर चित स्वरूपी असल्या कारणाने तुम्ही दिसतात.
नित्यशोपाधी कश्चित असती. नित्य असणारी अशी उपाधी एक दुसरी असते बरं का. प्रतिपत्तो विमोक्षस्य नित्योपाध्या स्वरूपया चिद्रूपया युतो जीवा केशव प्रतिबिंबक म्हणून भागवतामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तर चित स्वरूपी असल्या कारणाने ही उपाधी चित स्वरूपी असणाऱ्याची उपाधी वेगळी असते. अचित स्वरूपी असणाऱ्याची उपाधी वेगळी असते. उपाधी म्हणजे आरसा. त्या आरशामध्ये दोन प्रकार आहेत. एक आरसा चित स्वरूपी असणारे आहे आणि दुसरा आरसा कसा आहे अचित स्वरूपी आहे, जड स्वरूपी आहे. जो जड स्वरूपी असणारा अर्थ असतो की नाही त्या जडस्वरूपी आरशामध्ये दिसून येणारं प्रतिबिंब ते देखील जडात्मकच असते. चिदात्मक नसते. ते हालचाल करणारा हालचाल करवणारा जो काही जे रूप आहे की नाही सूक्ष्म रूप आणि ते रूप आणि ती उपाधी वेगळी आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडं समजून सांगतो. प्रकृतीमुळे तुम्हाला जे काही शरीर मिळतं ते शरीर सगळं प्राकृतिक शरीर म्हणून म्हणतात. त्याशिवाय आतमध्ये असणारा जीव असतो की नाही तो जीवाचं स्वरूप कसं असतंय त्याला जे स्वरूप आलेलं असते ते आलेलं नसते. ते त्या ठिकाणी आलेलं जे रूप आहे ते परमात्म्याच्या अधीन असणारी प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीमुळे प्रतिबिंबित झालेलं दिसून येणार असं जे स्वरूप आहे ते चित स्वरूप म्हणतात त्याला. त्याच्यामुळे सगळ्या शरीर अचित स्वरूपी असणाऱ्या शरीराला जे हालचाल हालचाल वगैरे प्राप्त होती की नाही ते त्याच्यामुळे प्राप्त होते. चित स्वरूप आणि जड स्वरूप असे दोन शरीर असतात. स्थूल रूप सूक्ष्म रूप. सूक्ष्म रूप म्हणजे साक्षात परमात्म्यापासून आलेलं जे प्रतिबिंबात्मक रूप असतं की नाही तो बिंबरूपी परमात्मा त्याचं प्रतिबिंब असे दोन असतात. आणि प्रकृतीपासून परमात्म्याच्या अधीन असणारी अशी एक प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीला परमात्म्याने सांगितलं की ह्याला देखील एक तुझ्या स्वरूपाने युक्त असणार असं जगात्मक देह दे म्हणून सांगितलं. मग ती प्रकृती जी आहे आपल्याला हा देह देत असते म्हणून आपल्या ह्या देहाला जे आहे काय म्हणतात प्राकृत देह म्हणतात. आणि त्याशिवाय ती स्वरूपी असणाऱ्या जीवाचा जो देह असतो की नाही स्वरूप ते कसलं असतं अप्राकृत असतं. म्हणून त्या अप्राकृत शरीर असणाऱ्या ज्या जीवाच्या स्वरूप आहे की नाही त्या जीवाच्या स्वरूपाला कसल्याही प्रकारचे सुखदुःख वगैरे होत नसतात. त्याचा लेप लागतो त्याचा प्रभाव त्याच्यावर पडतो एवढाच. प्रभाव पडतो म्हणजे अनुभवावं लागतं अनुभव करून घ्यावा लागतं त्याला दुःख. त्या जड देहावर आलेले जे काही तुम्हाला सुखदुःखाधिक आहेत की नाही त्याचा अनुभव त्याला होतो एवढंच. ह्याचा पाय तुटला म्हणलं की त्याचाही पाय तुटतो ह्याच्याही डोकं फुटलं म्हणलं की त्याचंही डोकं दुखतं फुटतं असं नाहीये. त्याच्यामुळे होणार जे काही सुख किंवा दुःख आहे ते मात्र त्याला प्राप्त होत म्हणून भोगावं लागतं त्याला. म्हणून परमात्मा काय करतो त्याला जे प्राप्त झालेलं असतं की नाही सुख दुःख ते सुख दुःख भोगण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला घालत असतो तो. आणि ती गोष्ट फक्त परमात्म्याला माहीत असते. याने किती प्रकारचे दुःख भोगायचे आहेत किंवा किती प्रकारचे पाप केलेले आहेत किंवा नाही आहेत सगळं भगवंताला माहीत असतं. आणि परमात्मा त्याच्या हिशोबाने त्याला पुन्हा पुन्हा जन्म वगैरे इत्यादी देत असतो. कळालं ही गोष्ट. तशाच आता बिंब प्रतिबिंब म्हणतो. एक गोष्ट बिंब आणि दुसरी गोष्ट प्रतिबिंब. तर बिंब म्हणजे कसं असतंय ते नित्य असते. प्रतिबिंब कसं असतंय अनित्य असतं. ते बिंब प्रतिबिंब व्हावं म्हणजे जे बिंब असते त्याच्या समोर प्रतिबिंब असते. बिंबामध्ये जे गोष्टी घडतात ते सगळ्या प्रतिबिंबामध्ये घडल्यासारखे वाटत असतात पण ते सगळे उलटे असतात. इथं बिंबामध्ये जो उजवा हात असतो तो प्रतिबिंबामध्ये
त्या वाहत असतो. सगळं उलटच असतं. हा नित्य सुखी असेल परमात्मा, नित्य सुखी बिंबरूपी परमात्मा नित्य सुखी असेल तर त्याचा प्रतिबिंब रूपी असणारे जीव नित्य दुःखी असतात. जीवा एव तर दुःखी नहा म्हणतात. जीवाच दुःखी असतात. हा फरक त्या बिंब आणि प्रतिबिंबामध्ये आहे बर का, हे लक्षात ठेवून घ्या. म्हणून ते तोच विषय इथं उलगडा करून सांगितलेला आहे. प्रतिपत्तो विमोक्षस्य नित्योपाध्या स्वरूप, नित्य उपाधी स्वरूपाने राहणारी ती कशी असते तर तेच त्याचं नित्य उपाधी रूपी असणारी जे प्रकृतीचे म्हणजे प्रकृतीच्यामुळे आलेले जे गोष्ट आहे की नाही ती दूर दूर सुटल्याशिवाय मोक्ष होत नाही. म्हणून चित रूपया येतो येतो जीव अचित स्वरूपाने असणारे जे काही जीव आहेत त्या जीवामध्ये देखील चित रूप एक आहे आणि अचित रूप देखील आहे. ते अचित रूप जे आहे की नाही त्या अचित रूपाला जे आहे जीवाला दुःख भोगावं लागतं. चित्रूपी असणाऱ्या जीवाला मात्र दुःख भोगावं लागत नसते. तो चित्रूपी असणारा जीव काय त्या जीवाला जेव्हा मुक्ती मिळते अचितरूपी असणाऱ्या जीवाला जीवानी भोगायचे जे काही पाप वगैरे इत्यादी कर्मसंचय आहेत की नाही ते सगळे संपल्यानंतर त्याला सुख भोगायला मिळतं. म्हणून मोक्ष म्हणजे कशाला म्हणतात? मोक्ष म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीला म्हणतात? आपलं जे चिद्रूप स्वरूपभूत असणार असं चिद्रूप आहे की नाही स्वस्वरूप आनंद अनुभव त्याला मोक्ष म्हणतात. स्व म्हणजे परमात्मा, स्वरूप म्हणजे तसं रूप परमात्म्यासारखं असणारं रूप त्याला प्राप्त होऊन जो त्याला सुख किंवा आनंद अनुभवायचा असतो की नाही तसलं रूप परमात्मा आपल्याला देतो. त्याचं परमात्म्याचं तसलं रूप असतं आणि ते त्या रूपाने त्याला आनंद होऊ मिळतो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे चिदाचित रूपया युतो जीव केशव प्रतिबिंब केशव प्रतिबिंब बघा. उदाहरण म्हणजे आपण उपनयन संस्कार करतो की नाही, मुलाचा उपनयन संस्कार करतो. केला असताना आधी त्या मुलाला समोर बसून घ्यायचं असतं, त्याने नमस्कार करायचा, आयुष्मान भव वगैरे म्हणायचं. नंतर त्याला जेव्हा गायत्री मंत्राचा उपदेश करायचा असतो त्यावेळेस तुम्ही काय करतात? त्याला आपल्या मांडीवर बसून घेतात. त्याचं तोंड कसं असतंय? आपल्यासारखंच असतंय. आपला उजवा हात कसा असतो तसाच त्याचाही हात असतो. आपला डावा हात कसा असतो तसाच त्याचाही डावा हात असावा लागतो. कळालं? समोर बसून घेतलं तर आपला उजवा हात जिथं असतो त्याचा उजवा हात तिथं नसतो. आपला डावा हात जिथं असतो तिथं त्याचा डावा हात नसतो, तिथं उजवा हात येतो. तेच त्याला जर मांडीवर आपल्या मांडीवर बसून घेतो की नाही, अभिमुख करून घेणं वेगळं आणि मांडीवर बसवलं असताना स्वतः तिकडं पूर्वेकडे तोंड करून बसलं स्वतः त्या पोराला देखील पूर्वेकडे तोंड करून बसवलं असताना त्यावेळेस काय होतं? त्याचा उजवा हात तुमचा उजवा हात, तुमचा डावा हात त्याचा डावा हात दोन्ही एकसारखे येतात. तसं मोक्षामध्ये काय होत असतं? मोक्षामध्ये म्हणजे मांडीवर बसून घेतलेलं सगळं असतंय आणि आपला परमात्माचा जो उजवा हात असतो तो उजवा हात होतो आपला काय, आणि डावा हात जो आहे डावा हात होतो. म्हणजे परमात्माच होतो असं समजू नका. परमात्म्यासारखं असतं म्हणून चित स्वरूप जे आहे की तसं तसं अभिव्यक्त होत असतं. त्याला म्हणतात मोक्ष. स्वस्वरूप आनंद अनुभव किंवा स्वतःच्या स्वरूपासारखं राहणं होऊन त्याला आनंदाचं प्राप्ती होते. त्याच्या प्रतिमुख राहून तुम्ही जर बसलात तर त्याचा आनंद तुम्हाला मिळत नसतो. मोक्षाचं स्वरूप आहे बरं का. स्वस्वरूप आनंद आनंद अनुभव जे आहे की नाही किंवा आनंद भाव ते मोक्षामध्ये प्राप्त होत. एवढी महत्वाची गोष्ट आहे त्या 18व्या श्लोकामध्ये सांगितले. प्रतिबद्धो मोक्षस्य नित्योपाध्या स्वरूपया चिद्रूपया इतो जीव केशव प्रतिबिंबक हे भागवत वाक्य प्रमाण दाखवलेलं आहे. त्याकरता अनाद अनादिन अप्रमेय तस्मात्
हं. अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्ताः त्या नित्य असणाऱ्या जीवाचे अंतवंत असणारे हे देह असतात. हे शरीरी म्हणून त्याच्यामुळे हा शरीरी अनादि असणाऱ्या जीवाला जो जीव हे जो प्रतिबिंब रूपी असणारा असतो की नाही त्याला कधीही नाश नसतात. पण त्याच्यामध्ये देखील दोन प्रकार येतात. एक प्रकार कसा असतो त्या परमात्म्याला अभिमुख होऊन राहणारा एक प्रकार आणि परमात्म्याच्या बरोबर मांडीवर बसणारा एक रूप असणारा असा एक प्रकार. ते दोन असतात आणि ते त्यामध्ये आनंद आविर्भाव मात्र त्याला केव्हा होतो त्या परमात्म्याच्या मांडीवर त्याच्यासारखं पूर्वेकडे तोंड करून दोघंही बसलेले असताना आनंद अनुभव होत असतो. तुम्ही पश्चिमेकडे तो पूर्वेकडे तोंड केलं असताना तुम्हाला होत नसतं. समजून घ्या महत्वाचं गोष्ट आहे ही महत्वाची विषय. आता व्यवहार हा कसा असतो भ्रमात्मक असतो. तुम्हाला काय व्यवहार होत असतात की नाही सगळे भ्रमात्मक असतात. जैनम का बाबा येनम वेद्य हंतारम यश्चैनम मन्यते हतम वौ तौ न विजानीतो नायम हन्ति न हन्यते. जे कोणी हंतारमिति हा येनम वेद हा मला मारणारा आहे असं जो कोणी जाणतो यश्चैनम मन्यते हतम जो या देहाला मृत होऊन गेला नष्ट होऊन गेला असं समजून घेतो त्या दोघांनाही ह्याची कल्पना नसती. वौ तौ न विजानीतो मारणाऱ्यालाही ह्याची कल्पना नसते किंवा मार खाणाऱ्याला देखील ह्याची कल्पना नसते. तो मारत नसतो हा मरत नसतो. कोणीही काही मारत नसतात किंवा कोणी मरत नसतात. कारण हे सगळे मारणारा किंवा मार खाणारा हे दोघं कोण असतात हे अनित्य असणारे असतात. येत असतात जात असतात. येनम वेत्य हंतारम यश्चैनम मन्यते हतम वौ तौ न विजानीतो नायम हन्ति न हन्ति. त्या दोघांनाही कल्पना नसते. म्हणून हा व्यवहार जो आहे की नाही परमात्मक असतो म्हणतात. येन विधी उक्त हेतुभ्यो नायम हन्ति न हन्यते. हम्म? हा कोणी मारणारा नाही तोही मार खाणारा नाही का बाबा नाही प्रतिबिंब क्रिया प्रतिबिंब रूपी असणाऱ्या ह्या देहाची क्रिया नसते त्याला. कारण हा देह कसा असतो जड देह असतो. तर ह्याला जर क्रिया असली असती तर मेल्यानंतर देह सोडून जीव निघून गेल्यानंतर देखील क्रिया व्हावीत की नाही तिथे. हात पाय हलायला पाहिजेत की नको काही हालत नाही. म्हणून याकरता प्रतिबिंब रूपी असणाऱ्या त्या देहाला क्रिया नसतात. तरी बिंब क्रिया एव क्रियावान बिंबानी केलेलं बिंब नाम परमात्मा तिथं बिंब नाम परमात्माचा प्रतिबिंब रूपी असणाऱ्या जीवाच्या द्वारे काही क्रिया घडवल्या तरच या देहाला क्रिया घडतात. तो नसताना त्यांनी काही क्रिया नाही केली तर या देहाला काही कोणतीही प्रकारची क्रिया करता येत नसती. ध्यायती व इति श्रुती. म्हणून श्रुती देखील सांगत आहे ध्यायती व स्थित असं कोणीतरी एकदा घट्ट बसला म्हणलं तर कसं बसला म्हणतात ध्यान करत बसल्यासारखं गप्प बसला असं म्हणतात. पण त्याची क्रिया काही नसते. ध्यान करणे ही क्रिया त्या जीवाची ध्यान करण्याची क्रिया असते पण शरीराची नाही आहे बरं का. शरीर ध्यान करत नसतो. शरीर ध्यान करणारा तो जीव आहे असं सांगितलं आहे. त्याप्रमाणे श्रुती आहे. सगळ्या श्रुतीच्या द्वारे समजून घ्यावं. येनं वेत्य हंतारं यश्चैनं मन्यते हतं वौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. त्या दोघांच्या बद्दल अशी कल्पना करून घ्यावी असं जाणून आपण ठेवून घ्यावी. जायते म्रियते वा कदाचित् अयं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं प्राणः न हन्यते हन्यमाने यानंतर मंत्र देखील असेच आहेत. काय आहे तर कठोपनिषदात सांगितलेलं आहे. कठोपनिषदामध्ये मंत्र म्हणजे कठोपनिषद त्यामध्ये सांगितलेलं आहे जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा भूयः
अजो नित्य शाश्वत पुराण म्हणून त्या कठोपनिषदातील वाक्याप्रमाणे तोच विषय या ठिकाणी मांडतात. याचा अर्थ तुम्हाला उद्याच्या काळी सांगेल. कारण हा देखील एक म्हणावा